नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. आज एक्सपायरी असल्यामुळे मार्केट व्होलटाईल होतं आणि रिझल्टही सातत्याने येत होते. त्याचाही परिणाम होता. मार्केट संपल्यावरही पुष्कळ रिझल्ट आले, पण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप होती आणि साधारण 300 पॉईंटच्या आसपास मार्केट मंदीत होतं. SBI लाईफचा रिझल्ट लागला, प्रॉफिट वाढलं, व्हॅल्यू ऑफ न्यू बिझनेस वाढली, VNB मार्जिन वाढलं, APE म्हणजे ॲन्युअल प्रीमियम इक्विव्हॅलंट तेही वाढलं. VNB मार्जिन 28.3 वरनं 30.5 झालं, पण न्यू बिझनेस प्रीमियम हा 27% कमी झाला. सायंटनी 14 रुपये डिव्हिडंड दिला. त्यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झाला. टेक महिंद्राचा प्रॉफिट वाढला, रेव्हेन्यू पण वाढलं. डॉलरमध्ये त्यांचं जे रेव्हेन्यू आहे तेही वाढलं. त्यांनी 30 रुपये डिव्हिडंड दिला. मार्जिन 10.2 वरनं 10.3 एवढं झालं. डील विन त्यांची $2.7 बिलियन त्यांना मिळाली. कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ मात्र 1.5% कमी झाली. एल&टी टेक हा टेकचा क्वार्टर ऑन क्वार्टर रिझल्ट आहे. प्रॉफिट 322 वरून 311 कोटी म्हणजे कमी झालं प्रॉफिट. रेव्हेन्यू 2658 वरनं 2982 म्हणजेच रेव्हेन्यू वाढलं. मार्जिन कमी झालं, 15.9 वरनं 13.2. डॉलर रेव्हेन्यू 31.2 कोटीवरून 34.5 कोटी. 31.2 कोटी डॉलर्स वरनं 34.5 कोटी डॉलर्स म्हणजे डॉलरमध्ये सुद्धा रेव्हेन्यू वाढलाय. 38 रुपये त्यांनी डिव्हिडंड दिला. ॲक्सिस बँकेचं प्रॉफिट कमी झालं. नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं. ग्रॉस NPA कमी झालेत, नेट NPA कमी झालेत. या दोन्हीही गोष्टी ॲक्सिस बँकेच्या चांगल्या आहेत, पण ते 20,000 करोड एवढे इक्विटीद्वारा उभे करणार आहेत आणि 35,000 कोटीचं कर्ज घेण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी प्रोव्हिजन्ससुद्धा कमी केल्या आहेत. टाटा कन्झ्युमरचा रिझल्ट खूप छान आला होता, पण शेअर मात्र पडला, कारण शेअर खूप महाग झाला होता. 70च्या PE हा शेअर पडल्यानंतरही सुरू आहे, इतका शेअर महाग आहे. HULचा रिझल्ट चांगला आला, पण HULनी मार्जिन गायडन्स कमी केला, म्हणून HULचा शेअर जवळजवळ 200 रुपये पडला. प्रॉफिट 2,493 कोटी झालं. उत्पन्न 15,213 कोटी झालं. मार्जिन 22.8% एवढं राहिलं. FY26 मध्ये ते आईस्क्रीम बिझनेस डिमर्ज करणार आहेत.
होम केअरमध्ये विक्री त्यांची वाढली आहे. पर्सनल केअरमधली सुद्धा विक्री वाढली आहे. HULनी 10 रुपये डिव्हिडंड दिला आहे. त्यांची जी फूड डिव्हिजन आहे त्याच्यामधली विक्री मात्र कमी झाली आहे. डोमेस्टिक व्हॉल्यूम ग्रोथ 2% झाली. EBIT मार्जिन 22 ते 23%. आता या वर्षात चांगल्या ग्रोथची त्यांना आशा आहे. मागणी पण वाढती आहे. फंडामेंटल्स मजबूत आहेत, त्यामुळे स्पर्धेत टिकून राहू असं त्यांनी सांगितलं आहे. लाईफबॉय, ग्लो आणि लवली हे दोन्हीही त्यांनी रिलॉन्च केले. लुपिनच्या टॅब्लेटला टोला व्हॅप्टन या टॅब्लेटला US FDA कडून मंजुरी मिळाली. या टॅब्लेट्स हार्टसाठी वापरल्या जातात. नेस्लेचा रिझल्ट लागला. नेस्लेचं प्रॉफिट कमी झालं पण रेव्हेन्यू वाढलं. त्यांचं मार्जिनही कमी झालं पण अगदी थोडंसं. म्हणजे पूर्वी 25.5 होतं, आता 25.2, म्हणजे फ्लॅट म्हटलं तरी चालेल. आणि त्यांनी 10 रुपये डिव्हिडंड दिला आहे. देवयानी इंटरनॅशनल यांनी स्काय गेट हॉस्पिटॅलिटीमध्ये 80.72% स्टेक 420 कोटीला घेतला आहे. BHELच्या भोपाळ प्लांटमध्ये आज आग लागलेल्याचं वृत्त चॅनलवर दाखवलं. सुप्रीम इंडस्ट्री प्रॉफिट कमी झाला, रेव्हेन्यू वाढला, मार्जिन कमी झालं. सुप्रीम इंडस्ट्रीने 24 रुपये डिव्हिडंड दिला. त्यांचं मार्जिन 16.3%वरनं 13.7% एवढं झालं. किर्लोस्कर न्यूमॅटिक त्यांचं प्रॉफिट वाढलं 60 कोटीवरून 81 कोटी. त्यांचं रेव्हेन्यू वाढलं 490 कोटीवरनं 583 कोटी आणि मार्जिन 18.7 वरनं 18.9. त्यामुळे रिझल्ट चांगला लागला. ACC सिमेंटचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. ACC सिमेंटने 7.5 रुपये डिव्हिडंड दिला. 135 कोटीचा त्यांना वन टाईम गेन झाला आहे. त्यामुळे तो वन टाईम गेन प्रॉफिटमध्ये मिक्स झालेला आहे. मार्जिनसुद्धा कमी झालं 14%वरनं 12.4%. लॉरेस लॅबचा रिझल्ट सुंदर आला. 76 कोटीवरनं 234 कोटी एवढं प्रॉफिट. रेव्हेन्यू 1440 कोटीवरनं 1720 कोटी आणि मार्जिन 16.8. त्यांनी 80 पैसे एवढा लाभांश दिला. शांती गियर प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं. अडाणी एनर्जी यांचाही रिझल्ट खूप छान आला. प्रॉफिट 361 कोटीवरनं 647 कोटी. रेव्हेन्यू 4707 वरून 6375 कोटी. तर त्यांचं मार्जिन हे 33.3% वरून 35.3% एवढं झालं. स्टर्लिंग आणि विल्सन यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यूही वाढलं. तर बरेच रिझल्ट लागले. जेवढे रिझल्ट सांगता आले किंवा कव्हर करता आले तेवढे रिझल्ट मी कव्हर केलेले आहेत. बाकीचे रिझल्ट मी तुम्हाला उद्या सकाळच्या व्हिडिओ नेहमीप्रमाणे सांगेन.
आता रिझल्टच्या संबंधात तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पुष्कळ वेळेला रिझल्ट चांगला लागतो, शेअर पडतो, किंवा रिझल्ट वाईट लागतो, शेअर वाढतो. हे असं का होतं? तर आता समजा एखादा विद्यार्थी नापास होण्याची अपेक्षा आहे किंवा नापास होईल असं वाटतंय, अभ्यासात कच्चा आहे आणि तो 37% मार्क मिळून का होईना पास झालाय, तर घरातली माणसं पेढे वाटत सुटतात, कारण तो पास होईल अशी अपेक्षा नसते. पण एखाद्या विद्यार्थ्याला 95% मार्क मिळतील असं वाटत असते आणि त्याला 90 ते 91% मार्क मिळतात. अशा वेळेला इतके चांगले मार्क मिळूनही घरावर शोककळा येते. घरातली माणसं एवढीशी तोंड करून बसतात, काय तपासण्यात गोंधळ झालाय कुणास ठाऊक, माझ्या मुलाला एवढे कमी मार्क मिळाले. तशीच परिस्थिती रिझल्टमध्ये असते. रिझल्टसाठी लोकांनी मागचे रिझल्ट बघता, Q2चा रिझल्ट कसा येतो, Q3चा रिझल्ट कसा येतो याची एक जजमेंट घेतलेली असते आणि बाकीच्या वातावरणामुळे एक जजमेंट असते. या कंपनीचा रिझल्ट कमी येईल असं वाटल्यावर तेवढा शेअरचा भाव पडलेलाच असतो, म्हणजे ऑलरेडी तो खराब रिझल्ट भावामध्ये समाविष्ट असतो, शेअरच्या किमतीत तो जमा झालेला असतो. मग त्यापेक्षा जर अधिक चांगला रिझल्ट लागला तर शेअर वाढतो, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त चांगला रिझल्ट. कधी कधी डिव्हिडंड जास्त दिला जातो म्हणून सुद्धा शेअर वाढतो, किंवा कधी कधी पुढचा गायडन्स जो दिलेला असतो तो कंपनीला कॉन्फिडन्स असतो, तर कंपनी पुढच्या क्वार्टरचा गायडन्स चांगला देते आणि आपण शेअर खरेदी करतो तो पुढच्या कालावधीसाठीच खरेदी करत असतो. जर कंपनी गायडन्स देते चांगला, कंपनीला कॉन्फिडन्स आहे, तर शेअरची खरेदी होते. पण HUL सारखा कंपनीला कॉन्फिडन्स नाही, कंपनी मार्जिन गायडन्स कमी करते आहे, अशा वेळेला शेअर पडतो. त्यामुळं रिझल्टच्या दृष्टिकोनातून कुठलीही पोझिशन घेताना रिझल्टचा अभ्यास चांगला करावा लागतो. पुष्कळ प्रॉफिट वाढलाय असं दिसत असतं, पण कंपनीने एखादा विभाग जर विकला असेल तर त्यातून आलेले पैसे त्याच्यात समाविष्ट असतात. टॅक्सचा रिफंड आला असेल तर तो टॅक्सचा रिफंड सुद्धा त्या प्रॉफिटमध्ये समाविष्ट केलेला असतो. या सगळ्याचा विचार तुम्ही रिझल्टचं परीक्षण करताना केला पाहिजे. आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.